आद्य विद्यार्थी मित्र या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीचा मराठीचा 19वा धडा वासरू याचा स्वाध्याय बघणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू काय करते? तर रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू कळप सोडून जाते. तहान भूक विसरून वासरू काय करते? तर तहान भूक विसरून वासरू रानभर फिरते. सगळे रान पायाखाली घालते, मनसोक्त फिरते. वासराला कळपाची आठवण केव्हा होते? जेव्हा वासरू फिरून थकते आणि त्याचा फिरण्याचा उत्साह संपतो, तेव्हा त्या वासराला कळपाची आठवण होते. खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा व लिहा. तहान भूक विसरून वासरू रानात सगळीकडे फिरते. तर विसरूनी भान भूक नि तहान, पायाखाली रान घाली सारे. वासरू रानात फिरून फिरून थकले की त्याचा उत्साह कमी होतो, मग त्याला आपला कळप आठवू लागतो. थकुनिया खूप सरता हुरूप, आठवे कल्प तया लागी. ते वासरू कळपाकडे परत यायला निघते, पण त्याला रस्ता सापडत नाही. ते दूर जाऊ लागते. असे भटकल्यामुळे ते आणखीनच थकून जाते. फिरू जाता मागे दूर जाऊ लागे, आणखीच मागे भटकत. कळपातून निघालेले वासरू रानात कसे फिरू लागले याचे वर्णन तुमच्या शब्दात सांगा. कळपातून निघालेल्या वासराला मनसोक्तपणे रान फिरायचे असते, त्यामुळे वासरू कळपातून बाहेर पडते. आपण जणू काही बंधनातूनच मुक्त झालो असे त्याला वाटते आणि ते रानोमाळ फिरतात स्वतःशीच गोल गोल फिरते. सगळी बंधने विसरून ते स्वैरपणे जंगलात मनाला वाटेल तिथे वाट पकडून धावू लागते. तहान भूक विसरून ते सारे रान पालथे घालत हुंदडत फिरत असते. तेव्हा ते खूप थकते आणि फिरून त्याचे मन भरते. तेव्हा त्याला आपल्या कळपाची आठवण होते. परंतु ते जेव्हा आपला कळप शोधू लागते, तेव्हा वाट विसरल्याने कळप शोधता शोधता आणखीनच रानात भरकटत जाते. खालील शब्दसमूह, वाक्प्रचार यांचा अर्थ समजून घेऊन त्यांचा वाक्यात उपयोग करा. कानांमध्ये वारे भरणे. अर्थ, हुरळून जाणे. वाक्य, बाबांनी राजूसाठी नवा मोबाईल आणलेला पाहून राजू हुरळून गेला. हुरळून जाणे. अर्थ, मनातून खूप आनंदित होणे. चित्रकार स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याने राजूचे सर्वांनी खूप कौतुक केले, त्यामुळे तो हुरळून गेला. रान पायाखाली घालणे. अर्थ, दिशा फुटेल तिकडे फिरणे. हरवलेल्या वासराला शोधण्यासाठी शेतकऱ्याने सारे रान पायाखाली घातले. तहानभूक विसरणे. अर्थ, एखाद्या कामात मग्न होऊन जाणे. काम करताना राजू तहानभूक विसरून जातो. मग्न होणे. अर्थ, गुंग होणे. रामू आपल्या ऑफिसच्या कामात मग्न होता. हुरूप येणे. अर्थ, उत्साह येणे. कामाचा मोबदला मिळालेला पाहून राजूला अधिकच काम करण्याचा हुरूप आला. मोकाट सुटणे. अर्थ, स्वैरपणे फिरणे. कळप सोडून आलेले वासरू जंगलात मोकाट फिरत होते. प्रश्न 5, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. शाळेची मधली सुट्टी झाली की तुम्ही काय करता? शाळेची मधली सुट्टी झाली की आम्ही सर्वजण वर्गाबाहेर पडून शाळेसमोर असणाऱ्या झाडाखाली एकत्र जमतो, एकमेकाशी गप्पा मारतो. कधी कधी आम्ही सर्वजण मिळून सुट्टीत खेळसुद्धा खेळतो, अभ्यासाबाबत चर्चा करतो. खेळ खेळायला गेल्यानंतर तुम्ही घरी लवकर परतला नाही तर तुमची आई काय करते? तर खेळायला गेल्यानंतर मी लवकर घरी परतलो नाही तर माझी आई मी खेळत असलेल्या ठिकाणी जाऊन मला घरी घेऊन येते. कधी कधी ती ज्या मित्रांबरोबर खेळायला गेलो आहे त्या मित्रांच्या घरी फोन करून माझी चौकशी करते. तुम्ही तहानभूक विसरता जेव्हा आमच्या शाळेत तुम्ही केव्हा तहानभूक विसरता? जेव्हा आमच्या शाळेत क्रीडा स्पर्धा असतात तेव्हा आम्ही तहानभूक विसरतो. मोकाट, अफाट, वाट याप्रमाणे शेवटचे अक्षर समान असलेले कवितेतील शब्द शोधा. फिरू घेरू वासरू, वारे न्यारे फिरे, मोकाट अफाट वाट, भान रान तहान, हुरूप खूप कळप, मागे भागे लागे, लेकरू अंधारू हंबरू. रानोमाळ सारखे 5 जोड शब्द लिहा. उत्तर, कपडा लत्ता, भांडी कुंडी, पाने फुले, डोंगरदऱ्या, नदी नाले. एखादे मूल आईपासून किंवा कुटुंबापासून गर्दीत हरवले, असा प्रसंग तुम्ही पाहिला आहे का? असा प्रसंग तुमच्यावर कधी आला होता का? त्यावेळी काय घडले ते सांगा. आमच्या गावात भरणाऱ्या जत्रेमध्ये मी असा प्रसंग पाहिला आहे. गेल्या 3 ते 4 वर्षातली गोष्ट आहे. आम्ही सर्वजण गावातल्या जत्रेमध्ये फिरायला गेलो होतो. जत्रेत माणसांची प्रचंड गर्दी होती. माणसांची गर्दी खूपच होती. त्यातच आम्हाला एक लहान मुलगी हुंदके देत रडताना दिसली. ती एकसारखी तिच्या आईला हाक मारत होती. परंतु तिची आई तिच्या जवळ नव्हती. ती मुलगी गर्दीत हरवली होती. आम्ही सर्वजण तिच्या जवळ गेलो.
तिला आधी पाणी पिऊ दिले आणि तिला धीर दिला. आम्ही तिला घेऊन जत्रेच्या ठिकाणी असणाऱ्या सुरक्षा विभागाकडे संपर्क साधला. तेथील सुरक्षा रक्षकांनी सदर मुलीचे नाव स्पीकरवरून मोठ्याने सांगितले. तो आवाज ऐकून त्या मुलीची आई थोड्या वेळातच तिला शोधत त्या ठिकाणी आली. आई दिसताच ती मुलगी आईला घट्ट बिलगली. वाचा, सोडून या थकून या यासारखे शब्द कवितेत आले आहेत. ते नेहमी लिहिताना सोडून या थकून या असे लिहितात. खालील चित्रांना विशेषणे लावा. सशक्त, हत्तीचं चित्र आहे. हत्ती सशक्त असतो, हत्ती बलवान असतो, हत्ती मजबूत असतो, हत्ती अवाढव्य असतो, हत्ती प्रचंड असतो आणि हत्ती शक्तिशाली सुद्धा असतो. घर टुमदार असतं, घर भव्य पण असतं, घर हवेशीर असतं, घर सुंदर असतं, घर अवाढव्य असतं आणि घर सुंदर पण असतं. ओळखा पाहू. 32 भाऊ, एकच बहीण, सर्वात तिचं आयुष्यमान. दात, जीभ. 4 बोटांचे अंतर, दोघात असे एकावर विश्वास तर दुसऱ्यावर नसे. डोळे, कान. 12 घरावर तिघे पहारा करती, सदैव फिरती, न थकती न थांबती. घड्याळातील काटे. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि पुढचा व्हिडिओ कोणता हवा हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, म्हणजे मी तो लवकरात लवकर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.